आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे तथा अप्पा यांच्या 91व्या वर्षात पदार्पण आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर याच्या विविध उद्घाटनाचा कार्यक्रम आणि आप्पांच्या आत्मचरित्र जीवनावरील आम्रवृक्ष या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उच्च शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व खासदार, आमदार, माजी आमदार, सहकारी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, या शिक्षण संस्थेच्या संकुलात उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, त्याचबरोबर या परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू, पत्रकार मित्र आणि छायाचित्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, या कार्यक्रमासाठी विशेष असं उपस्थिती आणि नियोजन करण्यामध्ये चिमनभाऊ डांगे, विश्वासबापू डांगे, बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर आप्पांचं भाषण झाल्याच्या नंतर त्यांचं भाषण म्हणजे मी माझ्या जीवनाला, राजकारणाला सुरुवात केल्यापासून भाषण ऐकतोय आणि आप्पांच्या भाषणामध्ये, पुस्तकामध्ये आणि लेखामध्ये जे लिहिलेलं असतं ते चिमनभाऊंनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही पर्वा न करता वस्तुस्थिती लिहिण्याचं, खुमासदार लिहिण्याचं आणि कोणाची पर्वा न करण्याचं लिखाण असतं. म्हणून मला आज चिंता आहे की आम्रवृक्ष या पुस्तकाचं प्रकाशन केल्याच्या नंतर या पुस्तकात नेमकं काय असेल याची मला चिंता आहे. मला तर आत्ताच बघायला मिळालं, पण वाचल्यानंतर काय होईल सांगता येत नाही. कारण आप्पांच्या अनेक पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मी उपस्थित होतो आणि पुस्तकाचा वाचल्यानंतर त्याच्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. परंतु निश्चितच संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ही भव्य दिव्य असं शैक्षणिक संकुल आप्पांच्या मार्गदर्शनाने निर्माण केलं. अनेक पिढ्यानं पिढ्या घडवायचं काम या शिक्षणाच्या माध्यमातून, आप्पांच्या मार्गदर्शनातून होत असताना दिसत आहे. खरं तर बापू सांगत होते की हे शैक्षणिक संकुल उभारण्यामध्ये गेल्या काही कालखंडापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं सर्व कोर्सेस चालवतो आणि या भागाला, या परिसराला विद्यार्थ्यांना, विद्यार्थींना अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असतं. म्हणून आप्पांचा हा 91 वर्षाचा काल खऱ्या अर्थानं त्यांच्या एका पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अतिशय खडतर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि संघर्षमय जीवनाला सुरुवात करत असताना आजचा हा वटवृक्ष खऱ्या अर्थानं तुम्हाला, आम्हाला सावली देत आहे आणि या वटवृक्षाची खऱ्या अर्थानं दिशा आणि मार्गदर्शन आपल्याला जीवनाला परिवर्तनाकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून अण्णांचं हे खऱ्या अर्थानं जीवन तुमच्या आमच्यासाठी अतिशय मोलाचं आणि आपलं जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्याचं झालेलं आहे. माझ्या देखील जीवनामध्ये आप्पांच्या खऱ्या अर्थानं, आप्पांच्या बरोबरीला आल्याच्या नंतर, आप्पांच्या मार्गदर्शनात आल्यानंतर, आप्पांच्या आशीर्वादात आल्यानंतर माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. माझा कुठलाही राजकीय वारसा नसताना आप्पांनी
खरं तर त्यांच्या स्वभावाची बऱ्याच वेळेस चर्चा होते. आप्पा कडक आहेत, आप्पा नियमाचे आहेत, आप्पा एकदम शिस्तबद्ध आहेत, अतिशय दुरीवर लागतं. आता देखील मला नावं लिहून मागितली, ती देखील सांगितलं होतं ना तुला, मोठी लिहे लहान लिहिले कसे. आणि म्हणून मी पहिल्यांदा ज्यावेळेस संपर्कात आलो 1995 साली, तेव्हा मला आप्पा फक्त एकदाच खवळले होते. त्याच्यानंतर मी त्यांचं खवळून घेतलं नाही आणि आप्पांच्या आदर्शनात मार्गदर्शनात मी एकमेव असा कार्यकर्ता निर्माण झालो की त्या वरिष्ठ सभागृहाचा सभापती झालो. आप्पांच्या नंतर गोपीनाथजी मुंडे यांचा आशीर्वाद लागला आणि आता मला देवेंद्रजी फडणवीस यांचं सहकार्य लाभलं. आणि म्हणून आप्पाच्या शिस्तीचा, आप्पांच्या नियमाचा आणि आप्पांच्या स्वभावाचा माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण उपयोग करून घेतला. त्याबद्दल मी आप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या 91व्या वाढदिवसाला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. 100 वर्ष शतायुष्य आपण पूर्ण व्हावा आणि अशाच आपला मार्गदर्शनाचा वेल आमच्यासाठी खुला राहावा, अशा प्रकारे मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.